Welcome students. In previous lecture, we are seeing the rate of reaction and reactant concentration, rate law, writing of rate law, order of the reaction, key points about the order of reaction. Today, we will learn the molecularity of the elementary reaction. The complex reactions are those which constitute a series of elementary reactions. आता आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन कशाला म्हणतो की ज्या रिॲक्शनमध्ये अनेक काय असतात एलिमेंटरी रिॲक्शन असतात अशा रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणतो. एलिमेंटरी रिॲक्शन आपण कशाला म्हणतो की जी रिॲक्शन एका स्टेपमध्ये येते सिंगल स्टेपमध्ये येते अशा रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. आणि जी रिॲक्शन एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये घडून येते त्या रिॲक्शनला आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन असं म्हणत असतो. आता त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला काय बघायचं आहे एलिमेंटरी रिॲक्शन. आता ही एलिमेंटरी रिॲक्शन आपण बघत असताना आपण काही एक्झाम्पल बघतोय काही रिॲक्शन बघतोय. कन्सिडर द रिॲक्शन. याच्यामध्ये आपण पहिली रिॲक्शन बघतोय ओझोन घेतलेलं आहे आपण गॅसियस फॉर्ममध्ये त्याचं डिकम्पोजिशन होतोय आणि त्याच्यापासून ऑक्सिजन गॅसियस फॉर्ममध्ये तयार होतोय हा मोलेक्युलर फॉर्ममध्ये आहे. आणि दुसरा ऑक्सिजन हा ॲटॉमिक फॉर्ममध्ये तयार होतोय त्याला आपण नेसंट ऑक्सिजन असंही म्हणू शकतो. अशा पद्धतीनं ओझोनचं काय होतंय डिकम्पोजिशन होते. ही आपण रिॲक्शन बघितली. ह्या रिॲक्शनमध्ये ही रिॲक्शन एकाच स्टेपमध्ये येते म्हणून ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणू शकतो एलिमेंटरी रिॲक्शन म्हणू शकतो. दुसरी आपण रिॲक्शन बघतोय दॅट इज द मिथिल आयोडाईड. हा गॅसियस फॉर्ममध्ये आणि त्याचं डिकम्पोजिशन होते त्याच्यापासून इथिन गॅसियस फॉर्ममध्ये तयार होते आणि हायड्रोजन आयोडाईड गॅसियस फॉर्ममध्ये तयार होते. ही सुद्धा रिॲक्शन आहे. ही सुद्धा कशी आहे एलिमेंटरी रिॲक्शन आहे की जी सिंगल स्टेपमध्ये होते आणि त्याचं आपण फर्दर काय करू शकत नाही ब्रोकडाऊन करू शकत नाही. अशा ज्या रिॲक्शन असतात ह्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. आणि त्यामुळे आपण त्याची काय करणार आहे डेफिनेशन देणार आहे एलिमेंटरी रिॲक्शन. एलिमेंटरी रिॲक्शनची आपण डेफिनेशन बघतोय. दिस रिॲक्शन ऑकर इन ए सिंगल स्टेप की ज्या रिॲक्शन एका स्टेपमध्ये घडून येतात अँड इट कॅनॉट बी ब्रोकन डाऊन फर्दर इन टू सिम्पलर रिॲक्शन्स आर दी एलिमेंटरी रिॲक्शन. म्हणजे जी रिॲक्शन एका स्टेपमध्ये घडून येतात आणि परत आपण त्याचं फर्दर विभाजन किंवा त्याचं आपण त्या रिॲक्शन ब्रेक करू शकत नाही इंटू सिम्पलर रिॲक्शनमध्ये साध्या दुसऱ्या रिॲक्शनमध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करू शकत नाही. अशा ज्या रिॲक्शन असतात त्या रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. आता आपल्याला काय बघायचं आहे मोलेक्युलॅरिटी ऑफ द एलिमेंटरी रिॲक्शन्स. आता ही मोलेक्युलॅरिटी म्हणजे काय आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेणार आहे. त्यासाठी आपण त्याची डेफिनेशन बघतोय. मोलेक्युलॅरिटी ऑफ ॲन एलिमेंटरी रिॲक्शन इज द नंबर ऑफ रिॲक्टंट मोलेक्यूल टेकिंग पार्ट इन इट. म्हणजे ती जी केमिकल रिॲक्शन आहे दिलेली तुम्हाला एलिमेंटरी रिॲक्शन आहे सिंगल स्टेपमध्ये घडून येणारी रिॲक्शन आहे त्याचं फर्दर आपण काय करू शकत नाही ब्रेकेज करू शकत नाही किंवा त्याचं आपण कन्व्हर्जन दुसऱ्या सिम्पल रिॲक्शनमध्ये करू शकत नाही. अशा ज्या एलिमेंटरी रिॲक्शन आहेत त्या एलिमेंटरी रिॲक्शनमध्ये ज्या नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट मोलेक्यूलनी काय घेतलेला आहे भाग घेतलेला आहे तो जो नंबर आहे रिॲक्टंट मोलेक्यूलचा त्या रिॲक्टिंग मोलेक्यूलच्या नंबरलाच आपण काय म्हणत असतो मोलेक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन असं म्हणत असतो. आणि मग आपल्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरून किती रिॲक्टंट मोलेक्यूलनी भाग घेतलेला आहे हे तुम्ही काय करू शकता रिॲक्शन बघून सांगू शकता. आणि जेवढ्या रिॲक्टंट मोलेक्यूलनी भाग घेतलेला आहे ते रिॲक्टंट मोलेक्यूलचा जो नंबर आहे तो नंबर म्हणजेच काय असणार आहे त्या एलिमेंटरी रिॲक्शनची मोलेक्युलॅरिटी असते.
आता फॉर एक्झाम्पल आपण वरती ज्या रिॲक्शन बघितल्या त्या वरच्या रिॲक्शनमध्ये आपण बघितलं की O2 हा काय आहे तर गॅसियस फॉर्ममध्ये आणि त्याचं डिकम्पोजिशन झालं. त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की एकाच ओझोनच्या मोलेक्युलनं त्याच्यामध्ये काय घेतला होता भाग घेतला होता. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनची मोलेक्युलरिटी 1 आहे. किंवा आपण दुसरी रिॲक्शन बघितली मिथिल आयोडाईड त्याचं डिकम्पोजिशन झालं तिथंसुद्धा एकच मिथिल आयोडाईडचा मोलेक्यूल होता. म्हणजे ह्या ज्या वरच्या ज्या दोन रिॲक्शन आहेत ह्या वरच्या दोन रिॲक्शनमध्ये आपण बघितलं की त्या दोन्ही रिॲक्शनमध्ये एकच ओन्ली वन रिॲक्टंट मोलेक्यूल होता आणि म्हणून ती जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनला आपण युनिमोलेक्युलर रिॲक्शन म्हणू शकतो किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण असं म्हणू शकतो इट्स मोलेक्युलॅरिटी इज 1. म्हणजे तुम्हाला रिॲक्शन दिल्या जातात आणि त्याची मोलेक्युलॅरिटी विचारली जाते तर तुम्ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरून त्या रिॲक्शनची मोलेक्युलॅरिटी सांगू शकता. त्याच्यामध्ये भाग घेतलेले जे रिॲक्टंट मोलेक्यूल आहे त्याचा जो नंबर आहे तो नंबर म्हणजेच त्या केमिकल रिॲक्शनची काय असते मोलेक्युलॅरिटी असते. आणि त्यामुळं आपण बघितलं की ह्याच्यावरच्या दोन रिॲक्शन होत्या त्याच्यामध्ये एकाच मोलेक्युलनं भाग घेतला होता म्हणजे त्या रिॲक्शन कशा होत्या युनिमोलेक्युलर होत्या किंवा तुम्ही म्हणू शकता त्याची मोलेक्युलॅरिटी 1 होते. पुढे जाऊन आपण दुसरी रिॲक्शन बघतोय त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे ओझोन गॅसियस फॉर्ममध्ये घेतलेला आहे. तो ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतोय आणि त्याच्यापासून काय होत आहेत 2 ऑक्सिजनचे मोलेक्युल्स तयार होत आहेत. ते सुद्धा गॅसियस फॉर्ममध्ये होत आहेत. आता ही जी आपण रिॲक्शन बघितली ह्या रिॲक्शनमध्ये काय बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा एक मोल आहे ऑक्सिजन ॲटम आहे त्याचा एक मोल आहे आणि ओझोन जो आहे त्याचा एक मोल आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ही इलिमेंटरी रिॲक्शन आहे आणि त्याच्यामध्ये काय 2 रिॲक्टंट मोलेक्यूल इन्व्हॉल्व झालेले आहेत म्हणून ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनची मोलेक्युलॅरिटी काय झाली 2 झाली. त्याच पद्धतीनं आपण दुसरी रिॲक्शन घेतली त्याच्यामध्ये आपण नायट्रोजन डायऑक्साईड घेतले. हे जे नायट्रोजन डायऑक्साईडची रिॲक्शनमध्ये आपण काय बघितलं 2 मोल आहेत त्याचे आणि हे 2 मोल आहेत त्याचं काय होतं डिकम्पोजिशन होते त्याच्यापासून 2 मोल नायट्रिक ऑक्साईडचे तयार होत आहेत 1 मोल ऑक्सिजनचा तयार होतोय. ही सुद्धा इलिमेंटरी रिॲक्शन आहे एका स्टेपमध्ये घडून येणारी रिॲक्शन आहे आणि ही जी इलिमेंटरी रिॲक्शन आहे ह्या इलिमेंटरी रिॲक्शनमध्ये 2 नायट्रोजन डायऑक्साईडच्या मोलेक्युलने भाग घेतलेला आहे म्हणून आपण म्हणू शकतो ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन काय आहे बायमोलेक्युलर आहे. म्हणजे त्याच्यात 2 मोलेक्यूल रिॲक्टंट मोलेक्युलनी भाग घेतलेला आहे म्हणजे ती बायमोलेक्युलर रिॲक्शन झाली किंवा सांगू शकता इट्स मोलेक्युलॅरिटी इज 2 किंवा त्याची असणारी जी मोलेक्युलॅरिटी आहे ती मोलेक्युलॅरिटी काय झाली 2 झाली. अशा पद्धतीनं कुठल्याही इलिमेंटरी रिॲक्शनची आपण काय काढतो मोलेक्युलॅरिटी काढत असतो आणि मग ही मोलेक्युलॅरिटी काढत असताना आपण बघतो जे रिॲक्टंट मोलेक्युलचा जो नंबर आहे तो नंबर म्हणजेच आपण त्या इलिमेंटरी रिॲक्शनची काय बघतो आपण मोलेक्युलॅरिटी म्हणतो. परंतु जर आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या बाबतीत बघायचं झालं तर ही कॉम्प्लेक्स रिॲक्शन एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये घडून येत असते आणि मग ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये अनेक इलिमेंटरी रिॲक्शन असतात आणि प्रत्येक इलिमेंटरी रिॲक्शनची असणारी मोलेक्युलॅरिटी वेगळी असते आणि त्यामुळं कॉम्प्लेक्स रिॲक्शनची काय काढली जात नाही मोलेक्युलॅरिटी काढली जात नाही. इट हॅज नो मिनिंग त्या मोलेक्युलॅरिटीला काही अर्थ असत नाही कुठलाही मिनिंग असत नाही आणि त्यामुळं कॉम्प्लेक्स रिॲक्शनची मोलेक्युलॅरिटी डिटरमाइन केली जात नाही. मोलेक्युलॅरिटी फक्त कुठल्या इलिमेंटरी रिॲक्शनचीच काढली जाते हे तुम्ही काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण मोलेक्युलॅरिटी बघितली त्याच्या आधी आपण बघितलं ऑर्डर बघितलेलं आहे आणि त्यामुळे आपण पुढचा पॉईंट बघतोय ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी ऑफ द इलिमेंटरी रिॲक्शन्स. आता आपण ह्याच्या इलिमेंटरी रिॲक्शनमध्ये
आपण काय करत असतो, जेव्हा आपल्याला ऑर्डर काढायचे, ऑर्डर डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला त्या रिॲक्शनचं रेट लॉचं इक्वेशन लिहावं लागतं. आणि तुम्हाला माहीत आहे, रेट लॉचं इक्वेशन हे आपण एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करून लिहित असतो. आणि मग अशाच एका रिॲक्शनसाठी आपण रेट लॉचं इक्वेशन लिहितोय, रेट लॉ फॉर द इलिमेंटरी रिॲक्शन. ती रिॲक्शन आहे ट्वाईस NO2, म्हणजे 2 मोल्स आपण नायट्रोजन डायऑक्साईडचे गॅसेस फॉर्ममध्ये घेतलेले आहेत, त्याचं डिकम्पोजिशन केलेलं आहे. आणि त्याचं डिकम्पोजिशन केल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये झालं. म्हणजे तिथं 2 मोल काय झालेत, नायट्रिक ऑक्साईडचे तयार झालेत आणि 1 मोल तिथं ऑक्सिजनचा तयार झालेला आहे. आता ह्या रिॲक्शनचं रेट लॉचं इक्वेशन कसं लिहू शकतो आपण, रेट इज इक्वल टू K इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 रेज टू 2. म्हणजे इथं आपण बघितलं, ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची ऑर्डर आपण डिटरमाइन करतो. आणि ऑर्डर डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करत असतो, म्हणजे त्याचं रेट लॉचं इक्वेशन आहे, त्याच्यामध्ये ज्या कॉन्सन्ट्रेशन टर्म्स आहेत, त्याच्या ज्या पॉवर्स आहेत, त्या पॉवरचे आपण काय करत असतो, सम करत असतो. इथं फक्त रिॲक्शनचा रेट नायट्रोजन डायऑक्साईडवरतीच अवलंबून आहे आणि त्याची काय आहे, पॉवर 2 आहे रेट लॉमध्ये. आणि म्हणून आपण म्हणू शकतो, ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची ऑर्डर काय असणार आहे, सेकंड ऑर्डर असणार आहे किंवा ऑर्डर ऑफ रिॲक्शन 2 असणार आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे ह्याची ऑर्डर 2 झाली आणि त्याची आपण मोलेक्युलॅरिटी सुरुवातीलाच बघितलेली आहे. आणि इथं 2 मोलेक्युलनी काय घेतलेलं आहे, रिॲक्शनमध्ये भाग घेतलेला आहे. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे, हे रिॲक्शन कशी आहे, बाय मोलेक्युलर आहे किंवा त्याची मोलेक्युलॅरिटी 2 आहे असं आपण सांगू शकतो. म्हणजे ही रिॲक्शन काय आहे, सेकंड ऑर्डर आहे अँड बाय मोलेक्युलर. म्हणजे ही रिॲक्शन काय झाली, सेकंड ऑर्डर आहे आणि त्याचबरोबर ती बायमोलेक्युलर आहे, कारण ह्या रिॲक्शनची ऑर्डर 2 आहे आणि त्याची मोलेक्युलॅरिटी अल्सो 2 आहे. म्हणून ही रिॲक्शन सेकंड ऑर्डर आणि बायमोलेक्युलर रिॲक्शन आहे. आपण त्याच्या पुढचं एक एक्झाम्पल बघतोय, त्यासाठी परत आपण दुसरी इलिमेंटरी रिॲक्शन घेतोय. ह्या इलिमेंटरी रिॲक्शनमध्ये आपण मिथिल आयोडाईड घेतोय. हा जो मिथिल आयोडाईड आहे, इथिल आयोडाईड घेतोय. हा जो इथिल आयोडाईड आहे, ह्या इथिल आयोडाईडचं काय होतंय, डिकम्पोजिशन होतोय, त्याच्यापासून इथिन आणि हायड्रोजन आयोडाईड तयार होतं. ह्या सुद्धा रिॲक्शन्ससाठी आपण काय करणार आहे, रेट लॉचं इक्वेशन लिहिणार आहे. आणि मग ह्या रिॲक्शनसाठी येणारं रेट लॉचं इक्वेशन येतं, रेट इज इक्वल टू K इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H5I, दॅट इज द इथिल आयोडाईड. आणि त्याची जर पॉवर बघितली तर तिथं काय दिसत नाही, याचा अर्थ त्याची पॉवर 1 आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो ही काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. ही काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आणि याच्यामध्ये असणारे जे मोलेक्युलॅरिटी आहे किंवा ह्या रिॲक्शनमध्ये एकाच मोलेक्युलनं भाग घेतलेला आहे, म्हणजे ही काय आहे, युनिमोलेक्युलर रिॲक्शन आहे. त्याचबरोबर त्याची असणारी जी ऑर्डर आहे ती ऑर्डर कशी आहे, फर्स्ट ऑर्डर आहे. म्हणजे आता आपण बघितलं, पहिली रिॲक्शन आपण बघितली ती सेकंड ऑर्डर होती, त्याची मोलेक्युलॅरिटी 2 होती. ही रिॲक्शन बघितली, ह्या रिॲक्शन म्हणजे असणारी ऑर्डर फर्स्ट ऑर्डर आहे आणि त्याची मोलेक्युलॅरिटी 1 आहे. म्हणजे ही युनिमोलेक्युलर रिॲक्शन आहे आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा मोलेक्युलॅरिटी आणि ऑर्डर ही कशी असते, सेम असते. परंतु however, the order and molecularity of the reaction may or may not be same. म्हणजे सगळ्याच रिॲक्शनमध्ये आपल्याला त्याची मोलेक्युलॅरिटी आणि ऑर्डर ही सारखीच बघायला मिळत नाही. काही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्याची असणारी जी मोलेक्युलॅरिटी आहे आणि त्याची असणारी ऑर्डर ही कशी असते, डिफरंट असते. म्हणजे काही रिॲक्शनमध्ये ऑर्डर आणि त्याची मोलेक्युलॅरिटी सेम असते, परंतु काही रिॲक्शनमध्ये त्याची मोलेक्युलॅरिटी आणि ऑर्डर डिफरंट असते. म्हणून आपण असं म्हणतोय, द ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी ऑफ द रिॲक्शन मे ऑर मे नॉट बी सेम. म्हणजे ती सेम असू शकते किंवा ती सेम असू शकणार नाही. इट डिपेंड्स ऑन दी रिॲक्शन. ती त्या रिॲक्शनवरती अवलंबून असणार आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट, आपण इथं ऑर्डर बघितली, मोलेक्युलॅरिटी
मोलेक्युलॅरिटी बघितली आणि 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारला जातो, दॅट इज द डिस्टिंक्शन बिटवीन द ऑर्डर अँड मोलेक्युलॅरिटी ऑफ ए रिॲक्शन. म्हणजे मोलेक्युलॅरिटी आणि ऑर्डर याच्यामधला तुम्हाला डिस्टिंग्विश द्यायचा आहे, याच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स तुम्हाला द्यायचा आहे. आता हा आपण डिफरन्स सांगताना आपण एका रकान्यामध्ये ऑर्डर घेतोय, दुसऱ्या रकान्यामध्ये आपण काय घेणार आहे, मोलेक्युलॅरिटी घेणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट बघतो, ऑर्डर काय आहे, इट इज अ एक्सपेरिमेंटली प्रॉपर्टी. म्हणजे आपण ही काय करतो, जी असणारी ऑर्डर आहे ही एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड प्रॉपर्टी असं लिहा तुम्ही. इथं आपण एक्सपेरिमेंटली प्रॉपर्टी लिहिली, तिथं इट इज अ एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड प्रॉपर्टी. म्हणजे ही प्रॉपर्टी तुम्ही काय करू शकता, एक्सपेरिमेंटली तुम्हाला डिटरमाइन करावी लागते. तर आपण मोलेक्युलॅरिटीच्या बाबतीत बघितलं, इट इज अ थेरॉटिकल एंटिटी म्हणलेलं आहे. ही जी प्रॉपर्टी आहे आपण थेरॉटिकल काढू शकतो. तुम्हाला बॅलन्स केमिकल इक्वेशन दिलं, त्या बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनवरून तुम्ही काय करू शकता, त्याची मोलेक्युलॅरिटी काढू शकता. त्यासाठी तुम्हाला त्याचे रिॲक्शन काय करावी लागत नाही, एक्सपेरिमेंटली त्याचा स्टडी करावं लागत नाही. त्यामुळं ते आपण काय म्हणतोय, थेरॉटिकल एंटिटी आहे. त्यानंतर आपण दुसरा पार्ट बघतोय ऑर्डरच्या बाबतीत, इट इज द सम ऑफ द पॉवर्स ऑफ द कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ द रिॲक्टंट्स दोज ॲपियर इन द रेट लॉ इक्वेशन. म्हणजे हे काय आहे, सम आहे. सम म्हणजे बेरीज आहे. पॉवर्स, पॉवर्स म्हणजे घातांक. कशाचे पॉवर्स, ऑफ दी कॉन्सन्ट्रेशन टर्म्स ऑफ द रिॲक्टंट्स. म्हणजे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहेत की ज्या आपण काय करतोय, दीज ॲपियर इन द रेट इक्वेशन. म्हणजे रेट लॉचं जे इक्वेशन लिहितोय आपण, त्या रेट लॉच्या इक्वेशनमध्ये ज्या आपण रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशन टर्म लिहिलेले आहेत, त्याचे जे घातांक आहेत, त्या घातांकाची आपण बेरीज केली की आपल्याला काय मिळत असतो, ऑर्डर ऑफ दॅट रिॲक्शन मिळत असते. म्हणजे त्या रिॲक्शनची तुम्ही अशा पद्धतीनं जे कॉन्सन्ट्रेशन टर्मचे जे घातांक आहेत त्याची तुम्ही जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळत असते, ऑर्डर ऑफ रिॲक्शन मिळत असते. परंतु जर आपण मोलेक्युलॅरिटीच्या बाबतीत बघितलं तर काय आहे, इट इज द नंबर ऑफ रिॲक्टिंग मोलेक्युल्स टेकिंग पार्ट इन ॲन इलेमेंटरी रिॲक्शन. जी 1 स्टेपमध्ये होणारी इलिमेंटरी रिॲक्शन आहे, ह्या इलिमेंटरी रिॲक्शनमध्ये ज्या नंबर ऑफ रिॲक्टिंग मोलेक्युलनी भाग घेतलेला आहे, म्हणजे किती रिॲक्टिंग मोलेक्युलनी भाग घेतलेला आहे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये, तो नंबर म्हणजेच काय असते, त्या इलिमेंटरी रिॲक्शनची मोलेक्युलॅरिटी असते. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघतोय, ऑर्डर काय असते, इट मे बी ॲन इंटिग्रल, फ्रॅक्शन और झिरो. म्हणजे असणारी जी ऑर्डर आहे ही ऑर्डर काय असू शकते, होल नंबर असू शकतो, फ्रॅक्शन नंबर असू शकते किंवा झिरो नंबर असू शकते. आपण पाठीमागं बघितलेले ऑर्डर शिकलोय त्यामध्ये की ज्या असणाऱ्या ऑर्डरच्या व्हॅल्यू ह्या काय असतात, होल नंबर असतात. मग त्याला आपण इंटिग्रल नंबर म्हणू शकतो, फ्रॅक्शन असू शकतात किंवा झिरो ऑर्डर ही असू शकतात. परंतु जर तुम्ही मोलेक्युलॅरिटीच्या बाबतीत बघितलं तर इट इज अ इंटिग्रल नंबर. मोलेक्युलॅरिटी हा काय असतो, होलच नंबर असतो, तो फ्रॅक्शन किंवा झिरो नंबर असू शकत नाही. आता तुमच्या पुस्तकात हे 3च पॉईंट दिलेले आहेत. जर आपल्याला डिफरन्स विचारलं तर आपल्याला तो 2 मार्क्ससाठी विचारलं तर आपल्याला 4 पॉईंट द्यावे लागतात. त्यामुळे पुढचे पॉईंटसुद्धा तुम्ही देऊ शकता. इट मे चेंज विथ द एक्सपेरिमेंटल कंडिशन. इट म्हणजे काय, ऑर्डर. ऑर्डर मे चेंज विथ द एक्सपेरिमेंटल कंडिशन. म्हणजे तुम्ही जर त्या केमिकल रिॲक्शन्ससाठी असणाऱ्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशन बदलल्या तर त्या रिॲक्शनची ऑर्डर काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. परंतु मोलेक्युलॅरिटीच्या बाबतीत बघितलं तर इट डज नॉट चेंज विथ द एक्सपेरिमेंटल कंडिशन. मोलेक्युलॅरिटी एक्सपेरिमेंटल कंडिशननुसार चेंज होत नाही. त्याची व्हॅल्यू असणारी त्याची क्वांटिटी ही कशी असते, फिक्सच असते. त्यानंतर पुढचं आपण पॉईंट बघतोय, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ बोथ इलिमेंटरी अँड कॉम्प्लेक्स रिॲक्शन.
म्हणजे ऑर्डर आपण काय काढू शकतो, इलिमेंटरी रिॲक्शनसाठी काढू शकतो. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स रिॲक्शनची सुद्धा आपल्याला ऑर्डर ही काय करता येते, डिटरमाइन करता येते. परंतु जर तुम्ही मोलेक्युलॅरिटीच्या बाबतीत बघितलं, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ओनली इलिमेंटरी रिॲक्शन. सुरुवातीला सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑर्डर आपल्याला फक्त इलिमेंटरी रिॲक्शनचीच काढता येते. इट हॅज नो मिनिंग फॉर द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये होते आणि प्रत्येक इलिमेंटरी रिॲक्शनची असणारी मोलेक्युलॅरिटी वेगळी असते आणि त्यामुळं कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या मोलेक्युलॅरिटीला काही अर्थ असत नाही. त्यामुळं मोलेक्युलॅरिटी ही प्रॉपर्टी फक्त इलिमेंटरी रिॲक्शनची असते. कॉम्प्लेक्स रिॲक्शनची आपल्याला मोलेक्युलॅरिटी काढता येत नाही. म्हणून आपण काय दिलेलं आहे, इट इज अ प्रॉपर्टी ऑफ ओनली इलिमेंटरी रिॲक्शन. इट हॅज नो मिनिंग फॉर दी कॉम्प्लेक्स रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शनसाठी कुठलाही त्याचा मिनिंग असू शकत नाही. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघतोय, रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, केमिकल रिॲक्शनचा रेट काढायचा आहे आणि मग हा रेट काढण्यासाठी आपण कुठली स्टेप वापरतो त्याचा आपण इथं विचार करतोय. ए नंबर ऑफ केमिकल रिॲक्शन्स आर द कॉम्प्लेक्स रिॲक्शन. आपल्यामध्ये असणाऱ्या अनेक केमिकल रिॲक्शन ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शन असतात आणि त्यामुळं दे आर टेक्स प्लेस इन द सेरीज ऑफ द इलेमेंटरी स्टेप. आणि त्या एकापेक्षा जास्त स्टेपमध्ये घडून येतात. त्यामध्ये असणारी प्रत्येक स्टेपला आपण इलिमेंटरी स्टेप किंवा इलिमेंटरी रिॲक्शन असं आपण म्हणतो. वन ऑफ दीज स्टेप्स आर लोअर दॅन द अदर. त्याच्यामध्ये असणारी एक स्टेप, त्याचा असणारा जो स्पीड आहे, त्याची असणारी व्हिलॉसिटी ही कशी असणार आहे, लो असणार आहे दॅन द अदर. म्हणजे त्याच्यामध्ये जर 2 स्टेप असतील, 3 स्टेप असेल तर या एकाची असणारी जी व्हिलॉसिटी आहे किंवा त्याचा असणारा रेट आहे, तो रेट काय असतो, कमी असतो दुसऱ्या स्टेपपेक्षा. आणि जी स्लोएस्ट स्टेप असते इज द रेट डिटरमायनिंग स्टेप. तुम्हाला जर डेफिनेशन विचारली रेट डिटरमायनिंग स्टेप, तर तुम्ही म्हणू शकता द स्लोएस्ट स्टेप इन द कॉम्प्लेक्स रिॲक्शन इज द रेट डिटरमायनिंग स्टेप. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये जी असणारी स्लोएस्ट स्टेप आहे की ज्याचा रेट कमी आहे सगळ्यात, ते स्टेपलाच आपण काय म्हणत असतो, रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणत असतो. आणि मग त्यासाठी आपण एक्झाम्पल घेतोय. द स्लोएस्ट स्टेप डिटरमाइन्स द रेट ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन. म्हणजे कॉम्प्लेक्स रिॲक्शनमध्ये एकापेक्षा जास्त स्टेप असतात आणि मग त्या सगळ्याची आपण बेरीज करतो आणि ओव्हरऑल रिॲक्शन देत असतो. आणि त्या ओव्हरऑल रिॲक्शनचे आपण काय करतो, जर रेट डिटरमायनिंग स्टेप बघितली तर जी स्लोएस्ट स्टेप आहे ती स्टेप काय होते, रेट डिटरमायनिंग स्टेप होत असते. आणि त्याच्यासाठी आपण रिॲक्शन कन्सिडर करतोय. ती रिॲक्शन अशी आहे, कन्सिडर द रिॲक्शन, आणि ती रिॲक्शन आहे दॅट इज द डिकम्पोजिशन ऑफ नायट्रिल क्लोराईड ट्वाईस NO2Cl आपण घेतलेलं आहे, गॅसियस फॉर्ममध्ये आहे. त्याचं आपण डिकम्पोजिशन करतोय आणि त्याच्यापासून काय तयार होणार आहे, नायट्रोजन डायऑक्साईडचे 2 मोल तयार होत आहेत, क्लोरीनचा 1 मोल तयार होतोय. आता ही जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन 2 स्टेप्स. ही रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन 2 स्टेपमध्ये घडून येते. म्हणजे ही असणारी जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन काय आहे, कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहे. ह्या कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधली पहिली स्टेप काय आहे, त्याच्यामध्ये 1 मोल आपण घेतलेला आहे नायट्रिल क्लोराईडचा, त्याचं डिकम्पोजिशन होते, त्याच्यापासून नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतोय आणि एक क्लोरीनचा ॲटम तयार होतोय. क्लोरीन Cl2 नाही तर Cl पाहिजे फक्त, गॅसियस फॉर्ममध्ये तयार होतो. ही जी स्टेप आहे ही कशी आहे, स्लो स्टेप आहे. आता जी दुसरी स्टेप आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये दुसरा नायट्रिल क्लोराईडचा मोलेक्यूल काय होतोय, क्लोरीन ॲटम बरोबर रिॲक्ट होतोय आणि त्याच्यापासून परत नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतोय गॅसियस फॉर्ममध्ये आणि क्लोरीन मोलेक्युलर फॉर्ममध्ये Cl2 फॉर्ममध्ये काय होतं, इथं तयार होतं. ही फास्ट स्टेप आहे. म्हणजे पहिली स्टेप स्लो आहे, दुसरी स्टेप काय आहे, फास्ट आहे. आणि ओव्हरऑल रिॲक्शन आपण बघितली, ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये काय बघा, पहिल्या स्टेपमध्ये जो आपण
प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये Cl2 झालेलं आहे, पण तो Cl पाहिजे. तो Cl आणि हा दुसऱ्या स्टेपमध्ये असणाऱ्या रिॲक्टंटमधला Cl, ह्या Clला Cl2 काय Cl झाले कॅन्सल झाले. म्हणजे रिॲक्टंटच्या बाजूला पहिल्या स्टेपमधला 1 मोल नायट्रिल क्लोराईडचा आणि दुसऱ्या स्टेपमधला 1 मोल नायट्रेट क्लोराईड, त्याची आपण बेरीज केली ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये, तर 2 मोल तुम्हाला नायट्रिल क्लोराईडचे मिळाले. आता इथं आपण बघितलं की पहिल्या स्टेपमधला 1 नायट्रोजन डायऑक्साईड, दुसऱ्या स्टेपमधला नायट्रोजन डायऑक्साईड, म्हणजे इथं 2 मोल्स काय मिळणार आहे तुम्हाला नायट्रोजन डायऑक्साईडचे 2 मोल्स मिळणार आहेत आणि 1 मोल तुम्हाला क्लोरीन मोलेक्युलचा मिळणार आहे. जी पहिल्यांदा आपण रिॲक्शन लिहिलेली आहे तीच रिॲक्शन परत खाली असणार आहे ओव्हरऑल रिॲक्शन म्हणून. खाली ती काय असणार आहे ओव्हरऑल रिॲक्शन, ही आपल्याला तीच रिॲक्शन मिळणार आहे. आता आपण ह्या रिॲक्शनमध्ये बघितली पहिली स्टेप काय आहे स्लोअर आहे दॅन द सेकंड स्टेप. पहिली स्टेप ही काय आहे स्लो आहे दुसऱ्या स्टेपपेक्षा, म्हणून जी पहिली स्टेप आहे त्या पहिल्या स्टेपलाच तुम्ही काय म्हणणार आहे इट इज ए रेट डिटरमायनिंग स्टेप. त्या स्टेपला आपण काय म्हणतो रेट डिटरमायनिंग स्टेप, की जी ओव्हरऑल रिॲक्शन बघितली तर ह्या ओव्हरऑल रिॲक्शनचा जो असणारा रेट आहे तो काय असतो रेट डिटरमायनिंग स्टेप एवढाच असतो. त्याच्यापेक्षा ओव्हरऑल रिॲक्शनचा रेट जास्त असू शकत नाही आणि म्हणून त्या स्टेपला काय म्हणतो आपण रेट डिटरमायनिंग स्टेप असं म्हणतो. आता ही जी रेट डिटरमायनिंग स्टेप आहे त्याच्यावरूनच जनरली काय केलं जातं रेट लॉचं इक्वेशन आपण लिहित असतो आणि त्यामुळं रेट लॉ इज ह्या रिॲक्शनसाठी आपण रेट लॉ लिहू शकतो आणि तो रेट लॉचं इक्वेशन आपल्याला मिळणार आहे रेट इज इक्वल टू के मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2Cl दॅट इज नायट्रिल क्लोराईड. आता आपण बघितलं दिस अल्सो रिप्रेझेंट रेट लॉ ऑफ ओव्हरऑल रिॲक्शन, म्हणजे हे जे आपण रेट लॉचं इक्वेशन आहे ते ओव्हरऑल रिॲक्शनचं काय आहे रेट लॉचं इक्वेशन आहे आणि त्यामुळे इथं आपण बघतो रिॲक्शनचा रेट हा काय आहे फक्त 1 मोलवरती नायट्रिल क्लोराईडच्या डिपेंड आहे, म्हणून ही रिॲक्शन काय झाली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाली. म्हणून ही काय झाली फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन झाली. अशा पद्धतीनं मेजॉरिटी रिॲक्शनमध्ये आपण रेट लॉ हा काय करत असतो म्हणजे ऑल रिॲक्शनमध्ये आपण म्हणतो रेट लॉ हा एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करत असतो आणि कॉम्प्लेक्स रिॲक्शनच्या बाबतीत मेजॉरिटी वेळा असं होतं जे रेट लॉचं इक्वेशन आहे हे रेट लॉचं इक्वेशन तुम्ही काय करू शकता स्लोएस्ट स्टेपवरून सुद्धा लिहू शकता. म्हणजे जी स्लोएस्ट स्टेप असते तेच त्याचं रेट लॉचं इक्वेशन असतं आणि त्यावरून तुम्ही त्याची काय लिहू शकता ऑर्डर लिहू शकता आणि त्यामुळं इथंसुद्धा ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे त्या ओव्हरऑल रिॲक्शनची जी असणारी ऑर्डर आहे ती ऑर्डर काय आहे फर्स्ट ऑर्डर आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहे द रिॲक्शन इंटरमिजिएट. रिॲक्शन इंटरमिजिएट आपण कशाला म्हणलं जातं त्याची आपण डेफिनेशन तुम्हाला विचारली तर तुम्हाला असे सांगता येते द स्पेसिस इज फॉर्म इन द फर्स्ट स्टेप अँड कंज्युम्ड इन द सेकंड स्टेप इज कॉल्ड ॲज अ रिॲक्शन इंटरमिजिएट. म्हणजे ज्या स्पेसिस रिॲक्शनच्या पहिल्या स्टेपमध्ये काय होतात तयार होतात आणि दुसऱ्या स्टेपमध्ये त्या काय केल्या जातात कंज्युम केल्या जातात आणि अशा ज्या स्पेसिस असतात त्या स्पेसिसला आपण काय म्हणत असतो रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हणतो. हे जे रिॲक्शन इंटरमिजिएट आहेत हे आपल्याला काय दिसत नाहीत ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाहीत किंवा जे रेट लॉचं इक्वेशन आपण लिहितो त्या रेट लॉच्या इक्वेशनमध्ये सुद्धा आपल्याला हा रिॲक्शन इंटरमिजिएट मिळत नाही. आता आपण जी वरची रिॲक्शन बघितली दॅट इज द डिकम्पोजिशन ऑफ नायट्रिल क्लोराईड, त्याच्यामध्ये आपण बघितलं पहिल्या स्टेपमध्ये क्लोरीन तयार होतं आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय केलं जातं ते कंज्युम केलं जातं. म्हणजे इथं असणारा क्लोरीन ॲटम आहे तो क्लोरीन ॲटम काय होणार आहे रिॲक्शन इंटरमिजिएट. म्हणून म्हणतोय आपण इन अबाव रिॲक्शन क्लोरीन इज फॉर्म्ड इन फर्स्ट स्टेप अँड कंज्युम्ड इन द सेकंड स्टेप पाहिजे तिथं इट इज रिप्रेझेंटेड ॲज अ रिॲक्शन इंटरमिजिएट आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हणत असतो. हा जो तयार होणारा
जो रिॲक्शन इंटरमिजिएट आहे ह्याचं असणारं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन काय असतं व्हेरी स्लो असतो आणि तो पहिल्या स्टेपमध्ये तयार होतो, सेकंड स्टेपमध्ये काय होतो कंझ्युम केला जातो आणि त्यामुळं ओव्हरऑल इक्वेशनमध्ये तो येत नाही. त्याचबरोबर रेट लॉसच्या इक्वेशनमध्ये सुद्धा तो काय केला जात नाही, आपल्याला दिसत नाही, कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्शन इंटरमिजिएट डज नॉट ॲपियर इन द रेट लॉ. म्हणजे रिॲक्शनचा रेट त्या रिॲक्शन इंटरमिजिएटवरती अवलंबून असत नाही आणि त्यामुळं तो आपल्याला रेट लॉच्या इक्वेशनमध्ये दिसत नाही. अशा पद्धतीनं असे जे स्पेसिस असतात, जे ॲटम असतील, आयन्स असतील किंवा मोलेक्युल असतील, हे एका स्टेपमध्ये फर्स्ट स्टेपमध्ये ते काय केले जातात, फॉर्म केले जातात आणि सेकंड स्टेपमध्ये ते कंझ्युम केले जातात, युटिलाइज्ड केले जातात, जे आपल्याला ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये दिसत नाहीत किंवा आपल्याला रेट लॉच्या इक्वेशनमध्ये सुद्धा दिसत नाहीत. असे जे स्पेसिस असतात त्या स्पेसिसला आपण काय म्हणत असतो, रिॲक्शन इंटरमिजिएट असं म्हणतो. इथं आपण काय करतोय, थांबतोय. थँक्यू.